दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सूत्रधार आणि मुख्य आरोपींपैकी एक असलेला वाल्मिक कराड अटकेआधी राजकीय वर्दहस्तामुळे बीड जिल्ह्यात दहशत गाजवणारा गुंडांचा आका आता तुरुंगात सुद्धा सत्ता गाजवतोय की काय असा सवाल उपस्थित झालाय। हा प्रश्न निर्माण होण्यापाठीमागचं कारण नेमकं काय पाहूया या रिपोर्टमधनं। एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं। सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले सुरेश धस यांचा हा आरोप। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या गँगचा आका असलेला वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे। पण आता तुरुंगातही वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला। जेलमध्ये वाल्मिक कराडकडे स्पेशल फोन ज्याच्यावरून तो थेटपणे परळीतील एका फोनशी कनेक्ट होतो। वाल्मिक कराडला स्वतंत्र जेवण पुरवठा केला जातो असे अत्यंत गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी जेल प्रशासनासह बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित केले। हे हाणामारे आज झालेले आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। खरं तर अगदी सुरुवातीपासूनच वाल्मिक कराडवर वरदहस्त असल्याचा आरोप केला जातो। संतोष देशमुख प्रकरणात अटक झाल्यानंतर पोलीस कोठडीत असतानाही वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप अनेकदा झाले। विरोधकांनी अनेकदा पोलीस दबावात काम करत असल्याचा आरोप केला। पण आता सुरेश धसांनी तुरुंगाच्या गजाआडही आकाचाच राज असल्याचा आरोप केल्यानंतर विरोधकांनीही वाल्मिक कराडवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली। दोनही व्यक्ती सत्तेमधील सहभागी आहेत। मुंडे असू देत की धस असू देत, सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत। हा अत्यंत गंभीर आरोप आहे। याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे। संतोष देशमुखांचा ज्या क्रूरतेनं खून करण्यात आला ती दृश्य पाहून सबंध महाराष्ट्र हळहळला, संतापला। पण देशमुखांच्या हत्येमागचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडला मात्र अजूनही काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची बेकायदा मदत होत असल्याचं दिसतं। त्यामुळं सुरेश धसांच्या आरोपांची दखल घेऊन सरकार वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार का? तुरुंगातील आकाच्या सत्तेला सुरुंग लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आज अंजली दमानी यांनी एक